माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। परंतु या सोलापूर शहरातील नेते राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, राज्यपाल होते, या सोलापूरला विमानतळ बनवू शकले नाही। त्याच्यासाठी नरेंद्रभाई मोदींना या देशाचा पंतप्रधान बनावं लागलं। आज सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे। त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगला 60 कोटी रुपये दिले आणि त्याचं आता वॉल कंपाऊंडचं काम सुरू झालंय। मी तुम्हा सगळ्यांना शब्द देतो की तुम्ही यापुढे त्या ठिकाणी जुलै ऑगस्टमध्ये सोलापूरमधून विमानात कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकता। सोलापूरमधून विमान या जुलै ऑगस्टमध्ये टेक ऑफ होईल। हे फक्त मोदीजीमुळे झालं। त्याच्यामुळे विरोधी उमेदवार किंवा काँग्रेसचे नेते म्हणतात तुम्ही कामं सांगा, मी त्यांना कामांची लिस्ट देतो, कामं सांगतो। माझं विरोधी उमेदवाराला आणि काँग्रेसच्या नेतृत्वांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मी तुम्हाला कामं सांगा म्हणताय, मी तुम्हाला कामं दाखवायला नेतो सोलापूरमध्ये मोदीजीने काय काय केलं आहे। त्या ठिकाणी या सोलापूरमधले रस्ते रोज ॲक्सिडेंट व्हायचे। आमच्या मायमावले छोटेसे विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती, त्यांचे त्या ठिकाणी 2-4 दिवसाला एक जणाचा ॲक्सिडेंट व्हायचा आणि सोलापूरमध्ये अनेकांचे जीव गेले। हेवी लोडेड वाहनं सोलापूरमधून यायचे। मोदीजींनी, नरेंद्रभाई मोदीजीने आमच्या सगळे हे कामं सांगतोय मी, हे दोन्ही खासदारांच्या काळातले सांगतोय। मागच्या 2 खासदारांनी ठीक आहे, एक संत महाराज होते आणि दुसरे त्या ठिकाणी व्यावसायिक होते, ते बोलणं किंवा हे करण्यापेक्षा कामं सांगतो की या सोलापूरमध्ये रिंग रोड नव्हता, रोज 2-4 दिवसाला एका जणाचा अपघात व्हायचा। त्या ठिकाणी विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थ्यांचा, वृद्ध व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू व्हायचा। मोदीजीने या सोलापूरमध्ये काय केलं तर त्या ठिकाणी या सोलापूरला बायपास केला आणि अनेकांचे जीव वाचवायचं काम केलं। बरोबर आहे ना? हे मोदीजीने काम केलं। मी मोदीजींचे कामं सांगतोय विरोधी उमेदवाराला। मी त्या ठिकाणी मोदीजीने जे केलं 10 वर्षात आमच्या दोन्ही खासदारांनी तेच सांगतोय। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।